हर हर महादेव, हर हर महादेव। मित्रांनो, मी नेपाळ येथील सिद्धार्थनगर या शहरामध्ये आहे आणि या शहराला सिद्धार्थनगर नाव आहे। इथं खूप मोठी नगर परिषद आहे आणि या ठिकाणचं राहणीमान ही मी पाहतोय। मी सकाळी फिरून आलो, खूप लांबून इकडं तिकडं खूप राहणीमान उंच आहे, स्टँडर्ड राहणीमान आहे। आणि मी नेपाळमध्ये ज्या हॉटेलमध्ये रात्री मुक्काम केला ते हॉटेल सनस्टार नेपाली माणसा घर असं लिहिलेलं आहे। आणि या ठिकाणी मी रात्री मुक्काम केला। खूप सुंदर हॉटेल आहे, खूप व्यवस्था आहे, डिसिप्लिन आहे आणि 2200 रुपये नेपाळी रुपयात 2200 रुपये भाडं आहे ह्याला। आणि म्हणजे ते इंडियन रुपीज प्रमाणे आपल्याला ते 1500 रुपयाला पडेल, 1400-1500 रुपयाला। या ठिकाणी असे बोर्ड लावलेले आहेत। इथून जवळच बौद्धनगरचं इंटरनॅशनल असं विमानतळ या ठिकाणावरून जवळ आहे। त्रिवेणी धाम आहे, जगदीश ताल आहे, बेलहिया नाका याला बोललं जातं। आणि इथून एक खूप सुंदर असं महादेवाचं मंदिर आहे 1 किलोमीटर अंतरावर। तर मी तिथून जाऊन आलो, सकाळी दर्शन घेऊन आलो महादेवाचं मंदिर। आणि अशा पद्धतीचं हे बार आणि रेस्टॉरंट आहे। खरं तर हे मला गेल्यावर कळलं की इथं बार वगैरे आहे, नाही तर मी इथं थांबलो नसतो। पण इथं आजूबाजूला परिसरात कोणतंही असं हॉटेल नाही आहे की जिथं बार आणि मांसाहारी। मला फक्त 2च शाकाहारी हॉटेल दिसली आणि मी मग इथून शाकाहारी हॉटेलमध्ये जेवणासाठी गेलो आणि जेवण करून आलो। सकाळी चहा पण मी महादेव मंदिराच्या बाजूला अत्यंत शुद्ध शाकाहारी असं जे मंदिर आहे त्या मंदिराच्या तिथं दर्शन केलं आणि तिथंच सकाळी चहा वगैरे पिलो। तर अतिशय सुंदर। आता मी थोड्याच वेळात या ठिकाणी एक मित्र आहे, माझ्या मित्राचा मित्र आहे खरं तर, तो बाईक घेऊन येतोय। हा मित्र समोरून आलेला आहे हे बाईकवरून, आणि धू याचं नाव आहे। आणि बाईकवरून नमस्ते नमस्ते। आणि धू या ठिकाणावरून मी ते माझ्याबरोबर लुंबियाला येणार आहेत, गौतम बुद्धांच्या जन्मस्थानी येणार आहेत। हर हर महादेव। मित्रांनो, आम्ही आता बाईकवरून सिद्धार्थनगर येथून, हे समोर दिसतंय ते आपल्याला इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे। खूप मोठं विमानतळ या ठिकाणी आहे, हे समोर दिसतंय ते। आणि आम्ही आता बाईकवरून या ठिकाणी आम्ही आता चाललेलो आहे। हर महादेव, बुद्धं शरणं गच्छामि। मित्रांनो, लुंबिनी या गेटमधून आपण आता समोर दिसतंय या गेटमधून प्रवेश करतोय आणि मंदिराच्या दिशेने आपण आता निघालेलो आहे। डेव्हलपमेंट सुरू आहे मित्रांनो, खूप मोठी डेव्हलपमेंट आहे। हे आपण समोर पाहताय हे लुंबिनीचं बस स्टेशन आहे, बस स्टॉप आहे मित्रांनो। आणि या ठिकाणी चाय पाण्यासाठी लोक थांबतात, काही खरेदी छोटी मोठी करायची असेल तरी थांबतात। आणि लुंबिनी या बस स्टॉपच्या जवळ असलेल्या या छोट्याशा चायच्या टपरीमध्ये आम्ही चाय पिण्यासाठी थांबलेलो आहे। ही माझ्या मित्राची बाईक आहे। हा बाईक नंबर या ठिकाणी असा असतो मित्रांनो, नेपाळच्या बाईक नंबर पुढं आहे का बघू, हां पुढं पण पुसटच आहे। तर अशा पद्धतीनं बाईकचे नंबर असतात। आणि या ठिकाणी आम्ही आता चाय पीत आहे। हर हर मित्रांनो, समोर पाहताय ते लुंबिनीचं बस स्टॉप आहे। या ठिकाणी पार्किंगची पण जागा आहे, रिक्षा बस स्टॉप हे नवीन बनतंय, अजून डेव्हलप होतंय। मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे 2-3-4 हजार एकराचा हा परिसर असेल आणि या परिसरात सर्व बाहेरचे देश आहेत, जे बुद्ध धर्माला मानणारे सगळे देश आहेत। त्या देशांचे अतिशय भव्य या ठिकाणी मंदिर आहेत। मी आपल्याला जास्तीत जास्त दाखवण्याचा प्रयत्न करील की जिथं जिथं मला व्हिडिओ कॅमेरा अलाउड आहे त्या ठिकाणी मी नक्की आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करेल। अशा पद्धतीचं नेपाळमधील लुंबिनी हे शहर गौतम बुद्धांचं जन्मस्थान। हर हर महादेव।
महादेव मित्रांनो, लुंबिनी मध्ये आपण आता आतमध्ये प्रवेश केलेला आहे या ठिकाणी। हर हर महादेव मित्रांनो, हे अशा पद्धतीनं लुंबिनी मी या गौतम बुद्धांच्या जन्मस्थानी आलेलो आहे। हे मधी पाहताय, हे आपल्याला अतिशय सुंदर पाण्याचं झील आहे आणि तिथून नावेतनं बसून जिथं एंट्री केली तिथून हे अशा पद्धतीनं हे सरळ असं आपण गौतम बुद्धांच्या मंदिराकडे चाललेलो आहे। आणि या ठिकाणी बघतोय की वेगवेगळ्या देशांनी अतिशय सुंदर अशी गौतम बुद्धांची मंदिरं बांधलेली आहेत। मित्रांनो, हे पण आपण पाहताय, हे पण एका देशाचंच या ठिकाणी चालत शक्यच नाही आहे हे सगळं करणं, बघणं, दाखवणं आणि पूर्ण डेव्हलपमेंट त्यामुळं सगळे बुद्ध धर्म गुरु, मोठमोठे गुरु या ठिकाणी राहत असतात आणि त्यांचे काही राहण्याचीही ठिकाणं आहेत, नामस्मरणाची ठिकाणं आहेत। आणि मला वाटतंय की आपण आता गौतम बुद्धांच्या जन्मस्थानी या ठिकाणी आलेलो आहे। हे धर्मगुरू दिसत आहेत, बुद्धांचे शिष्य आणि या ठिकाणी या गेटवरून आपण आता गौतम बुद्धांच्या या ठिकाणी प्रवेश करणार आहोत। मित्रांनो, हे ऑफिस दिसतंय या ठिकाणी, संपर्क कार्यालय, आणि या ठिकाणी लिहिलंय लुंबिनी वर्ल्ड पॅलेस अँड हार्मोनी हिस्ट्री सेंटर आहे। इथं सगळी गौतम बुद्धाचं हे हिस्ट्री सेंटर दिसतंय, इतिहास या ठिकाणी संपूर्ण आतमध्ये हे ऑफिस दिसतंय या ठिकाणी। हॉटेल हे मेन गेट आहे आणि इथं बघताय की विदेशी पर्यटक या ठिकाणी आपल्याला दिसतात आणि त्या गेटपासून ते समोर दिसतंय तेही एक टेम्पल आहे। आणि या नावेमध्ये बसून लोक येत आहेत, हे सगळे विदेशी पर्यटक आहेत। या ठिकाणी आता आम्ही प्रवेश करतोय। हर हर महादेव, हर हर महादेव। मित्रांनो, हे सगळे चायनावरून आलेले आहेत, चीनवरून आलेले पर्यटक आहेत आणि आपण पाहताय की गौतम बुद्धांचा हा स्टॅच्यू आहे, अतिशय सुंदर, अतिशय भव्य। या ठिकाणी सर्व देशातून आलेले लोक फोटो काढत असतात आणि अतिशय सुंदर अशा, खूपच सुंदर केलेलं आहे। तर आता नवीन डेव्हलपमेंट झालेली आहे आणि आपण पाहतोय की या ठिकाणी पाण्याला असं नदीचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे आणि अशा पद्धतीनं डेव्हलपमेंट केलेले आहे। आणि लुंबिनी ही लिहिलेलं असं भव्य दिव्य दोन्ही साईडला आहे, पाणी आहे आणि सुंदर डेव्हलप केलेलं या ठिकाणी आहे।